ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे रात्र झालेली असते आणि सायलीला झोप मात्र लागतच नसते. तर आता सायली उठते आणि म्हणते, "मला एवढं अस्वस्थ का वाटतंय? खरं तर आज कोर्टात सगळं आमच्या बाजूने झालंय. तरीही मन शांत का राहत नाहीये?" असं म्हणते सायली. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय आणि इथे अर्जुन कुठलीतरी फाईल वाचत असतो आणि सायली मात्र उदास असते खूप. तर आता अर्जुन सायलीकडे बघतो. "काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का?" असं म्हणतो तो आता सायलीला. "नाही," असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन सायलीकडे येतो. "मग चेहरा असा का पडलाय? कसला विचार करतेस तू?" तर आता सायली म्हणते, "का कोण जाणे? काल रात्रीपासून मन खूप सैरभैर झालंय. मी खूप शांत राहण्याचा प्रयत्न करतेय, पण मला नाही जमत आहे." तर अर्जुन म्हणतो, "प्रतिमा आत्याचा विचार करतेस ना?" तर मग आता सायली म्हणते, "नाही. रविराज काकांशी बोलणं झालंय माझं. ते म्हणाले की प्रतिमा आता अगदी बरोबर आहे. तरीही मला आता असं का वाटतंय कळतच नाहीये." असं म्हणते आता सायली. "ओके. तुला कुठे जाऊन शांत वाटेल मला माहिती आहे," असं म्हणतो आता अर्जुन. "चल." तर आता इथे प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे दामिनीने. तर आता इथे पुरी मीडिया गोळा झालेली असते आणि मग ते म्हणत असतात की अशी अचानक ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी प्रेस कॉन्फरन्स का अरेंज केली असेल असं म्हणतात त्या. नक्कीच ह्या वात्सल्य आश्रम केसमध्ये त्यांना मोठा ब्रेक थ्रू मिळाला असेल असं म्हणतात ते. तर आता साक्षी, मैपत आणि दामिनी सगळे येतात प्रेस कॉन्फरन्सला. तर आता इथे मुद्दाम दामिनी साक्षीला खूप त्रास होतोय असं दाखवत दाखवत येते आणि बसते आपल्या खुर्चीमध्ये. "नजर ठेव, मला एक्झॅक्टली सायली आणि अर्जुनचं लोकेशन पाठव," असं म्हणून आता दामिनी तिच्या माणसाला सांगते फोनवरून. तर आता प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात होते. "नमस्कार. मी ॲडव्होकेट दामिनी देशमुख. इतक्या शॉर्ट नोटीसवर तुम्हा सगळ्यांना बोलवलं आणि तरीही तुम्ही आलात. ह्यासाठी मनापासून आभार." असं म्हणून आता दामिनी हात जोडते सगळ्यांसमोर, म्हणजे सगळ्या मीडियांसमोर. "मी आज तुमच्याशी नात्याबद्दल बोलणार आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या आयुष्यात नाती खूप महत्त्वाची असतात. आपण आपल्या माणसांसाठी काहीही करायला तयार असतो. पण कायदा काहीतरी वेगळाच असतो. कायदा सांगतो माणूस कितीही जवळचा असेल, जवळच्या नात्यातला असेल, तरीही त्याचा गुन्हा पाठीशी घालायचा नसतो." आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार विलास मर्डर केसमध्ये एक्झॅक्टली तेच करतायत. नो डाऊट अर्जुन सुभेदार खूप मोठे आणि चांगले वकील आहेत. न्यायासाठी लढणारा वकील म्हणून रेप्युटेशन आहे त्यांचं. म्हणजे होतं असं म्हणते आता दामिनी. पण आता काय झालंय, सासरा खुनी आहे आणि लाडका जावई त्यांचा वकील आहे. ह्याने होतं काय तर नातं न्यायाच्या आड येतं. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट उभा राहतो. अर्जुन सुभेदार हे कोर्टात खरं वगैरे सांगत नाहीयेत. ते फक्त स्वतःच्या सासऱ्यांना वाचवतायत. दॅट्स ऑल. त्यांना सत्याशी काहीही देणं घेणं नाहीये. आपल्या सासऱ्याला वाचवण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि त्याची चुणूक त्यांनी आधीही दाखवलेली आहे. त्यांची जी आत्ताची बायको आहे सायली, तिच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही करू शकतात, जे त्यांनी केलंय. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज स्वतःच्या स्वार्थासाठी ते स्वतःच्याच परिवाराला नाही तर एक वर्षभर खोटं बोलत आलेत असं म्हणते आता दामिनी. जो माणूस स्वतःच्या परिवाराशी खोटं बोलू शकतो तो कोर्टात सत्याची बाजू काय मांडणार आहे असं म्हणते दामिनी. अर्जुन सुभेदार ही केस लढत नाही आहे, सत्याच्या बाजूनी नाही आहे. ते फक्त आणि फक्त स्वतःच्या बायकोच्या बाजूनी आहेत आणि तिचं मन जपण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणते आता दामिनी. आणि जेव्हा हेतू चुकीचा असतो ना कुठलीही केस लढण्यामागे, तेव्हा पुढे सगळं चुकीचंच होत जातं. कोर्टात आपण खोटं बोलत जातो, कोर्टात चुकीच्या गोष्टी समोर आणल्या जातात आणि अर्जुन सुभेदार तेच करतायत. अर्जुन सुभेदार स्वतःच्या सासऱ्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकतात. कोर्टात कुठलेही पुरावे आणू शकतात, हिंसाचार सुद्धा करू शकतात. आणि मीही पुराव्याशिवाय बोलत नाहीये. पुरावा आहे माझ्याकडे. हा बघा पुरावा म्हणून आता दामिनी व्हिडिओ प्ले करते आणि त्याच्यामध्ये अर्जुन मारत असतो कोणाला तरी आणि सगळे मीडियावाले ते व्हिडिओ बघत असतात. खूप खळबळजनक असतो खरं तर हा व्हिडिओ, प्रेक्षक हो. ही दामिनी देशमुख खूप पुढची निघाली. हिला व्हिडिओ हा कुठून मिळाला असं म्हणतो आता मैपत साक्षीला. "आपल्याला काय अण्णा, आपल्या फायद्याचंच आहे ना हे सगळं," असं म्हणते आता साक्षी मैपतला. तर आता अर्जुन आणि सायली आपल्या कारमध्ये बसतात आणि निघतात. तर आता एक माणूस त्यांच्या पाठीमागे लावलेला असता ना दामिनीने, तो माणूस पण आता अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करतो.
कारण त्याला दामिनीने सांगितलेलं असतं ना लोकेशन पाठव त्यांचं म्हणून. तर मग आता तो आपल्या कामावर लागतो. म्हणजेच अर्जुन सायलीचा पाठलाग करतो. तर मग आता इथे परत प्रेस कॉन्फरन्स दाखवलंय आणि आता इथे दामिनी म्हणते हे आहे अर्जुन सुभेदारचं खरं रूप. सत्याच्या बाजूने लढणारा हा वकील एका ज्येष्ठ वकील जोशी यांना बेदम बेदम मारहाण करतो. अर्जुन सुभेदार कोण आहे? वकील आहे की गुंड? जो माणूस असा वागतो तो कोर्टात सत्य सांगेल ह्यावर कसा विश्वास ठेवायचा? इनफॅक्ट त्याची मानसिक परिस्थिती ठीक आहे की नाही असा प्रश्न पडलाय आता, असं म्हणते दामिनी. बापरे, किती भयंकर आहे हे, खूप भयंकर आहे हे, असं म्हणतात आता मीडियावाले. आणि म्हणतो एक माणूस की मॅडम आम्हाला कळू शकेल का की अर्जुन सुभेदारांनी जोशी वकिलांना का मारलं होतं? कारण अर्जुनला हार सहन होत नाही आणि जेव्हा प्रश्न त्यांच्या स्वतःच्या सासऱ्यांचा येतो तेव्हा तर नाहीच नाही. जो माणूस स्वतःला सत्यासाठी लढणारा वकील म्हणतो हे हे त्याचं आहे खरं काळं रूप. हे जे आता आपण बघतोय ते, असं म्हणते आता दामिनी. माझी खरंच इच्छा आहे की यापुढे फक्त मी नाही तर साक्षीने तुमच्यासोबत बोलावं. आपण तिच्याकडून जाणून घ्यावं आणि जाणून घेऊया की इतकी वर्ष तिला झालेला मानसिक ताणाबद्दल, असं म्हणते आता दामिनी. तर आता साक्षी आपली ऍक्टिंग चालू करते. साक्षी, गेली 2 वर्ष तुला खूप मानसिक संताप झालाय, मानसिक ताण आलाय तुझ्यावर, अत्याचार झालाय तुझ्यावर, माहिती आहे आम्हाला. पण ही वेळ रडायची नाहीये, ही वेळ आहे सगळ्यांना सत्य सांगायची, असं म्हणते आता दामिनी साक्षीला. तुझ्यावर झालेल्या प्रत्येक अत्याचाराला वाचा फोडण्याची. नको रडूस आणि बोल यांच्याशी. सांग, खरं खरं सांग सगळं. तर आता इथे अर्जुन आणि सायली मंदिरला गेलेलं दाखवलंय. तर आता इथे सायली प्रार्थना करत असते देवी आई समोर. देवी आई, खूप अस्वस्थ वाटतंय ग, पण का ते कळत नाहीये. खरं तर केस आमच्या बाजूने वळतीये, पण तरीही तो महिपत ऐनवेळी काहीही करू शकतो ह्याची भीती वाटतेय, असं म्हणते आता सायली. महिपत एक नंबरचा नराधम आहे, कुठल्याही क्षणी काहीही करेल. देवी आहे, माझ्या मधुभाऊंच्या पाठीशी राहा ग, यांच्या मेहनतीला फळ येऊ दे, अशी प्रार्थना आता सायली करते मोठ्याने. आणि मग आता अर्जुन पण हे सगळं ऐकत असतो. तर आता इथे परत प्रेस कॉन्फरन्स दाखवलंय आणि आता इथे साक्षी बोलत असते की मी साधी मुलगी आहे, तुमच्यासारखी अगदी सरळ सामान्य मुलगी आहे, तुमच्यातलीच एक साधं स्वप्नच पाहिलं होतं मी, रेझॉर्ट बांधायचं. काय चूक केली? पण माझं हे एक साधं स्वप्न ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आणि ह्यामागे फक्त आणि फक्त त्याचा स्वार्थ आहे. त्याच्या त्या खुनी सासऱ्याला वाचवण्यासाठी त्याला एक बळीचा बकरा हवाय. त्याच्या स्वार्थासाठी त्यांनी मला ह्या सगळ्यामध्ये अडकवलंय. माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्याने. सांगा ना, काय चुकलंय माझं? काय चुकलं माझं? फक्त त्या आश्रमाची जमीन विकत घेण्याची इच्छा दाखवली मी, तेवढंच. तेही माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारने स्वतः आपल्या स्वार्थासाठी मला या सगळ्यात अडकवलंय आणि गेली 2 वर्ष माझी या सगळ्यामध्ये फरफट होतीये विनाकारण, असं म्हणते आता साक्षी. नाही साक्षी, फरफट होत नाहीये, ती केली जातीये मुद्दाम. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे मुद्दाम करतायत. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर हे होतंय. तुमची बायको किंवा तुमची बहीण अशी एखाद्या नराधमाच्या कचाट्यात सापडली तर काय करणार आहात तुम्ही, असं म्हणते आता दामिनी. एका निरपराध साध्या मुलीवर असा अत्याचार होत असताना आपण सगळे फक्त बघत बसणार आहोत का? काहीच करणार नाही? तर आता साक्षी सुद्धा ऍक्टिंग करत रडत असते. अर्जुनमुळे आज माझ्याकडे गुन्हेगार म्हणून बघितलं जातंय. मी खरंच सांगतेय, मी खरंच काही केलं नाहीये. अहो, मोठी स्वप्न तर सोडा, पण साधी स्वप्न म्हणजे लग्न, मूल बाळ अशी साधी स्वप्न सुद्धा मी बघू शकत नाहीये. माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्या अर्जुन सुभेदारने. सांगा ना, काय गुन्हा केलाय मी? काय केलंय मी? माझं अख्खं आयुष्य, असं म्हणून रडायला लागते जोरजोरात आता साक्षी. आणि महिपत पण ऍक्टिंग करत असतो आता आणि म्हणत असतो रडू नकोस पोरी, रडू नकोस. तर आता इथे सायलीला दाखवलंय, ती जोरजोरात आता घंटी वाजवत असते आणि म्हणते की देवी आई, इथून पुढे 10 दिवस मी जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी दिवसातून फक्त 1 वेळाच जेवणार आहे आणि ते पण बिना मिठाचं, असं म्हणते आता सायली. माझ्या पाठीशी राहा देवी आई, मला साथ दे देवी आई, मला साथ दे. गेल्या 2 वर्षापासनं माझी मुलगी रोज रडतेय.
इथे बाबाचं काळीज काय जळत असतंय ते तुम्हाला वेगळं सांगायला नको ना, असं म्हणतो आता मैपत. म्हणजे माझं खरं तर स्वप्न होतं माझ्यापेक्षा मोठं बिल्डर हिनं व्हायला पाहिजे म्हणून म्हणून मी एक जमिनीचा तुकडा हिला दिला होता. पण ह्या जमिनीची शिक्षा हिला एवढी दिवस माझ्या मुलीला त्या अर्जुन सुभेदाराने दिली. काय सांगायचं असं म्हणून रडायला लागतो होता मैपत. पण तू काळजी करू नकोस, तो देव आहे ना, तो बघून घेईन, तो आपल्याला न्याय देईल. म्हणजे दामिनी मॅडम, वात्सल्य आश्रम केस ही अयोग्य पद्धतीने लढली जाते का, असं तुम्हाला म्हणायचं आहे का, असं म्हणते आता एक मीडियावाली. ऑफकोर्स सासरा खुणी आहे आणि जावई त्यांचा वकील आहे. अनबायस्ड कशी होणार केस तुम्हीच सांगा मला, असं म्हणते आता दामिनी. बरोबर आहे मॅडम तुमचं, पण अजूनपर्यंत तरी कोर्टाने हा मुद्दा लक्षात का घेतला नाही, असं म्हणतो आता मीडियावाला. व्हेरी अनफॉर्च्युनेट, असं म्हणते आता दामिनी. खरं सांगायचं तर आम्हालाही त्याचंच आश्चर्य वाटतंय आणि काय करावं हे सुचतच नाहीये. म्हणूनच आज आमचं म्हणणं घेऊन आम्ही तुमच्या समोर जनतेच्या दरबारात आलोय. कधी की एका साध्या मुलीवर, एक निरपराध मुलीवर जो अन्याय झालाय, अत्याचार झालाय, त्याचा जाब कुणाला, कसा आणि किती विचारायचा हे आता तुम्हीच ठरवा, असं म्हणते दामिनी आणि हात जोडते आता. आमचं म्हणणं ऐकून घेतलं, आमच्यासाठी तुम्ही सगळे इथे आलात, त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच, असं म्हणते आता दामिनी. तर आता मीडियावाले तिथून जातात. ह्या केसमुळे साक्षी शिकरेसारख्या निष्पाप मुलीच्या आयुष्यात पुढे काय होणार, अशी न्यूज बनवायला लागतात ते मीडियावाले आता. तिच्या नुकसानाची भरपाई कोण करणार. तर आता खूप खुश होते दामिनी सगळं बघून. तर आता मंदिर दाखवलंय परत. तर आता इथे अर्जुन म्हणतो साईला, हे काय करतेस तू, हे बघ तुझी श्रद्धा कळतीये मला, पण बिन मिठाचं खाणार आहेस आणि ते पण दिवसात फक्त एकदाच, असं म्हणतो अर्जुन. अगं तुलाच त्रास होईल. तर आता सायली म्हणते, त्रास, मधुभाऊनी तर किती त्रास केलाय बघताय ना तुम्ही, मधुभाऊनी किती त्रास सहन केलाय बघताय ना तुम्ही, मग त्यांच्यासाठी मी एवढासा त्रास तर सहन करूच शकते, तू माझं ऐकणार नाहीयेस ना, असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते, आपण आपल्या लढाईच्या शेवटच्या टप्प्याला आलोय आणि काहीही झालं तरी ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे. त्यासाठी माझ्याकडून मला जितकं करता येईल तेवढं मी करते. आपली बाजू सत्याची आहे हे तुला माहिती आहे ना, असं म्हणतो अर्जुन. तरी ही 2.25 वर्ष आपण खूप मेहनत केली. तेवढ्यातच आता दामिनीचा माणूस तिथे येतो आणि बघतो अर्जुन आणि सायलीला. तर आता इथे अर्जुन म्हणत असतो सायलीला, आपल्याला ही केस जिंकण्यापासून कोणीच थांबू नाही शकत, दामिनी सुद्धा नाही. आणि तो माणूस सगळा ऐकत असतो हे. मला माहिती आहे हे, असं म्हणते आता सायली. तरी तू नवस केलास, कारण मला फक्त देवी आईला जाणीव करून द्यायची होती की तिच्या कृपादृष्टीची आपल्याला पुन्हा गरज आहे, असं म्हणते सायली. तर मग आता तो माणूस कॉल करतो. तर मग आता अर्जुन म्हणतो, तू खूप खुश आहेस ना, तर मग ठीक आहे. तर आता इथे दामिनीला कॉल येतो त्या माणसाचा. अर्जुन आणि त्याची बायको मार्केट जवळच्या मंदिराजवळ अडलेत, असं म्हणते आता दामिनी. तर आता एक मीडियावाला येतो. लोकेशन पाठवलंय तुम्हाला, मी सांगितलंय तसं करा म्हणून पैसे देते आता दामिनी त्या मीडियावाल्याला. थँक्यू म्हणते आता दामिनी त्या मीडियावाल्याला, करप्ट मीडियावाल्याला. आता निघूया आपण, असं म्हणतो आता अर्जुन सायलीला. थांबा ना 5 मिनिटं थांबूया आपण इथे, असं म्हणते आता सायली. इथे जरा शांत वाटतंय. बरं, असं म्हणतो आता अर्जुन. आणि त्याला आता कॉल आलेला असतो. थांब मी आलोच, असं म्हणतो अर्जुन आणि कॉल घेतो जाऊन. आणि इथे सायली मात्र प्रार्थना करते. तर आता इथे अर्जुन खाली येतच असतो. तेवढ्यातच मीडियावाले सगळे पळत येतात त्याच्याकडे, अर्जुन सुभेदार म्हणून. थांबा थांबा प्लीज, अर्जुन सर, अर्जुन सुभेदार, ॲडव्होकेट अर्जुन, असं म्हणत येतात पळत पळत ते सगळे. प्लीज आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या सर, प्लीज, असं म्हणतात मीडियावाले. जजने विलास खून खटल्यासाठी जुलैचा 1च महिना दिलाय आणि ॲडव्होकेट दामिनी समोर तुमचा निभाव लागेल का? शेवटच्या 1 महिन्यात तुम्ही ही केस जिंकाल की हाराल? मधुभाऊ तुमचे सासरे आहेत म्हणून तुम्ही तिला पाठीशी घालताय का? ही केस अजून 2 वर्ष का चालू आहे सर? तुमच्याकडे पुरावे नाही आहेत का? असं म्हणून मीडियावाले वेगवेगळे प्रश्न विचारत असतात अर्जुनला. तर तेवढ्यातच पाठीमागून सायली येते आणि म्हणते, मी सांगते, आमच्यासाठी हा फक्त 1 महिना नाहीये, 30 दिवस आहेत. इथे प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. आणि लांबून हे सगळं आता दामिनीचा तो माणूस बघत असतो. ज्यांचा लढा सत्याच्या बाजूने असतो त्यांना हरण्याची भीती नसते. ह्या 30 दिवसातले तर काही दिवस गेले, असं म्हणते एक मीडियावाली त्यातली. उरलेले काही दिवसात तुम्ही कोर्टासमोर काय पुरावे सादर करणार आहे हे मी तुम्हाला कशाला सांगू, असं म्हणतो होता अर्जुन. तर मग आता एक मीडियावाला म्हणतो, जो दामिनीचा कडून पैसे घेतलेला असतो, तो म्हणतो की तुम्ही एका निरपराध मुलीवर आरोप केलाय, तर तिच्या अब्रू नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? कोण निर्दोष? साक्षी शिकरे निर्दोष आहे? ती एक स्त्री आहे म्हणून? मी एक स्त्री आहे म्हणून सांगते, तिच्यासारख्या मुली स्त्री जातीला काळीमा फासतात. तिने स्वतः केलेला खून ती एका वयस्कर माणसावर ढकलण्याचा प्रयत्न करते.
आणि तुम्ही तर ठरवून टाकलंय की साक्षी निर्दोष आहे. पण मला माझ्या एक प्रश्नाचं आता उत्तर द्या. एक अशी व्यक्ती जी अनाथ मुलांना आसरा देते, त्यांना त्यांच्या आईबाबांसारखं प्रेम देते, ती आश्रम चालवते आणि त्यासाठी परवडत नसून सुद्धा पैसे खर्च करते, आपले पैसे सगळे खर्च करते आणि अशा व्यक्तीवर खुनाचा खोटा आरोप होतो, तेव्हा त्याच्या अब्रू नुकसानीचा परतफेड कोण करणार, असं म्हणतो होता अर्जुन. तर आता आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आता बघूया पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलंय की एक मीडियावाला अर्जुनला म्हणतो की तुम्ही एका वकिलाला मारहाण केली, तुम्ही चार चौघांमध्ये असं वागत असाल तर तुमचं मानसिक संतुलन बिघडलं असं समजायचं का? तुम्ही ज्याला वकील म्हणताय ना, तो फक्त डिग्रीने वकील आहे, खऱ्या वकिलांसाठी सगळी कालिमा आहे, असं म्हणतो आता अर्जुन. ॲडव्होकेट जोशीने केलेल्या सगळ्या काळ्या कामांची इलिगल गोष्टी ह्या फाईलमध्ये आहेत, असं म्हणून आता अर्जुन फाईल देतो आता जोशीच्या सगळ्या ह्या मीडियावाल्यांना आणि म्हणतो ही लिस्ट आहे त्यांच्या सगळ्या काळ्या धंद्याची. आणि मग आता तुम्ही सांगा मला, मी चूक केलं की बरोबर, असं म्हणतात अर्जुन. हे तुम्ही ठरवा. ह्या शेवटच्या महिन्यात तुम्ही केस जिंकणार की हरणार, असं म्हणते ती बाई. अर्थातच जिंकणार, कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे कधीच कुठली केस हरत नाहीत आणि ज्याचा लढा सत्याचा असतो त्याला हरण्याची भीती नसते, असं म्हणते आता सायली अर्जुनचा हात पकडून. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.